आत्ताच आलो पतीला घेऊन गेले होते बाहेर फिरायला आणि लगेच पाऊस सुरू झाला आहे। संध्याकाळचे 5:15 चालू आहे। सकाळी जे आधी काल पापड्या घेतल्या होत्या म्हणून पापड्या जे आहेत ते वाळून दिल्या चालेल। आज इतकं ऊन पडलं होतं भयंकर आणि आपल्या मातीचा जो वास जे आहे ना खूप छान असा खमंग वास येतो आहे, कारण आजूबाजूला भरपूर असे शेत आहेत। आणि चला तुम्हाला बाहेर पण दाखवते। नेमकीच आत्ता आलू टफीला घेऊन बाहेर गेले होते, थोडंसं बसावं म्हणलं, त्यांना फिरवणं पण बिलकुल झालं नाही। हे बघा पिल्लू घेऊन उभं टाकली आमची कोंबडी। सगळे शेतामध्ये सगळीकडे पाऊस चालू आहे। शेत जवळ असल्यामुळं मातीचा वास खूप छान असा खमंग येते। सगळा वट्टा भिजून गेला, नेमकीच बाहेर आले होते बसायला। चल तुम्हाला दाखवते अजून पुढे पाऊस। बघा कशी बसले झाडाखाली येऊन पाऊस लागायला म्हणून, आणि चांगला जोरात पाऊस यायला आहे। गरमी पण खूप अशी होऊ लागली आणि मी कालच पापड्या घातल्या होत्या, तर पापड्या नेमकीच आता घरात घेऊन आले। हे बघा पाऊस कसा चालू आहे। चला आता मी बी मध्ये चालले, कारण भिजून जाते। भरपूर जोरात पाऊस चालू आहे। तुमच्या इकडं असा अवकाळी पाऊस सुरू आहे की नाही ते सांगा। मे महिना आहे चालू आता। अरे बापरे सगळं अंगण भिजून गेलं। चला आमच्या झाडाला जे आहे कोल्हापुरी मिरची, ते बघा झाडाला पिकलं का काढणं होईन झालं काही नाही, इतकं ऊन पडायले। बघा किती मिरची अशी पिकली आहे। आता काढून घ्यावं म्हणलं की पाऊसच सुरू झाला आणि ह्या सगळ्या जे आहे ते बियाला फुलं का खूप छान मिरची अशी टेस्टी। चला आणि इथं बघा आमच्या चिवताई पण सगळ्या घरात येऊन बसल्यात। प्रत्येक जेवढे घरटेत की नाही त्या साईडला जे मी बांधलेत ना ते पाहू शकता। प्रत्येक घरट्यामध्ये ते पिल्लं दिलेत छोटे छोटे। बघा कशा खेळायला आता पाऊस थोडा आला की लगेच घरट्यात येऊन बसतात। खूप असे पिल्ले सकाळी तर किलबिल किलबिल असा आवाज खूप चालू असते। बाहेर पाऊस खूप जोरात आहे त्याच्यामुळं सगळेजण घरामध्ये आले, जसं की माणसं येतात तसं ते पण। त्यांना खूप छान वाटतं, जसं की मनी प्लॅन्टचा वेल पण आहे ते बघा कसे खेळायला बघा। बिलकुल असं भीत नाही का, कारण त्यांना माहिती की आपल्याला जे आहे रोजचं पोटा पाण्याला टाकते तर। आणि मी इथंच उभी आहे, हे बघा कसा खेळ चालू आहे बघा त्यांचा। पाऊस यायला खूप छान वाटतं त्यांना, मस्ती करायला, मस्ती खेळायला, खुदूक 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 खेळायला। अशा चिमण्या तुम्हाला घरात पाळायला आवडतं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा ना। आमच्या इथे तर भरपूर अशा चिमण्या येतात आणि मी सारखं जे आहे ते नारळाच्या शेंड्यापासून घरटे बनवतच असते। आणि किती घरटे बनवलं ते मला कमीच वाटतात। चौकड असे मी घरटे बनवलेले। हे बघा कसे बसलेत बघा घरट्यामध्ये, सगळ्या घरट्यामध्ये त्यांनी पिल्ले दिले तर। आणि जितकी घरटे आपण बांधत ना तेवढं घरामध्ये शुभ असतं। खूप छान वाटतं। सकाळी जो आवाज आहे ना इतका छान आवाज येतो आहे, जसं की पायाच्या घुंगराचा आवाज कसा असतो तसा चिमणीचा जे आहे तो चिवचिव असा आवाज येतो। खूप छान वाटतं। एक दिवस जर चिमण्या कुठं गेल्या तर मला बिलकुलही करमत नाही। दिवसभर जसं आपण एकटं असतो तर आपल्यासोबत ह्या असते आता, तर आपल्याला बिलकुल असं एकटं पण घरामध्ये वाटत नाही। तर तुम्ही पण असे नक्की घरटे करून घरामध्ये बांधा। खूप छान वाटतं, जसं की एक सदस्यच असलं आणि त्यांचा पण एक जीव असतंय। आणि मला तर खूप असं चिमण्या पाळायला आवडतं आणि भरपूर असे घरटे करून लावले तर। आणि आत्ता 6-6:30ला भरपूर असा पाऊस झाला आहे। तर चला मुलाला खूप कांदे भाजी आवडतात, मस्त केलेलं आहे, जसे की कांदे, कोथिंबीर, जिरा, हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट आणि बारीक कट करून कांदा घेतला, मस्त कट करून जे आहे मस्त कुरकुरीत असे भजे बनवले तर संध्याकाळच्या जेवणामध्ये। पाऊस आला की असं काहीतरी गरमागरम पाहिजे असते, या मस्त मिरची भजी खायला आणि कांदा भजे पण दोन्हीही केले होते। तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा। शुभरात्री सर्वांना।